हाय एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. तर राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज आलो आहे आम्ही लग्नाला. ही आपली काव्या, इथं मी आणि हे उतरत आहे वराड. आणि लग्न आहे बघा इथं बिग वनमध्ये. तर इकडं एडभट्टीचं चाललंय, दिसते प्लॅनिंग, माती उतरायचं हे ते. तर आता आम्ही निघालोय बघा लग्नाला. आल्या आल्या लागली बघा आम्हाला तहान. घे पाणी, आईस्क्रीम घ्यायची असली तर घे. पाणी तर घ्या अगोदर. हा बघा इथं लग्नाला आलोय. एवढा मोठा हॉल आहे. हॉल बघून तर मस्त वाटलं, फंटास्टिक. तर नवरा नवरीला या जायचं तेव्हा आपल्या हातातलं स्वागताला आम्ही सगळ्याच्या अगोदर एंट्री मारलेली आहे. तर चला आता आपण पुढं जाऊ. इथं हळदीचं डेकोरेशन. मेरा भी घेणार झालं का? परत असं तुझा हो जा आले होते ना काय नाही आ जाओ
करते हे सर्व जनास जाहीर असावे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. अत्यंत गमेच्या कामेच्या नातेच्या नामी नातेच्या नामी अत्यंत आतेच्या धर्मेच्या गमेच्या कामेच्या कामेच्या नातेच्या नामी नातेच्या नामी भारतरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत तथागत भगवान गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्ध जमलेल्या जमलेल्या माता पित्यास माता पित्यास साक्षी ठेवून साक्षी ठेवून आयुष्यवती आयुष्यवती उपासिका उपासिका पल्लवी हीच पत्नी म्हणून स्वीकार करतो. हे सर्व सर्वजण जाहीर असावे. जाहीर असावे. जय भीम, जय भीम, जय बुद्ध, जय बुद्ध, जय भारत. जय भारत. मणिमंत्र सूत्र द्या. वधू वराच्या गळ्यामध्ये हात घातले, दुसऱ्या साधूच्या वेळेस वर वधूच्या गळ्यामध्ये हात घातले आणि तिसऱ्या साधूच्या वेळेस आपल्या हातातील फुलांचा वर्षा वधूवरांच्या दिशेने करायचा आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. झालं लग्न. नवरा नवरदेव तर का नाही एंडपर्यंत मला दिसले नाही. ते स्टेजवरच सगळ्यांची गर्दी. त्यामुळे जेवढं झालं तेवढं. मग म्हणलं आता इथं काय नादाला लागाय ना ग आपलं खावा. मग इथं काय बिन मी इथं आयतं जेवण वाढलेलं होतं आहे का नाही. काय म्हणत होते आपण त्यांच्या संग जीव की मम्मी. मी म्हणलं खाऊन पिऊन बसू म्हणलं वाट बघत. अक्षता काय माझ्या अंगावर टाकला काय. हात धुतला आणि आलो इकडं. बघा जेवणात काय काय पुरी पापड भजे गुलाबजाम आणि डाळ भात. पुऱ्या पनीरची भाजी. आल्या आल्या चहा नाश्ता केला होता. पण आतापर्यंत कोणचंच लग्न टायमावर लागलं नाही. अजून काय तर आहे बाई गाला सर. लग्न एक होतं 3ला झालं. काय म्हणते. लग्न एक होतं 3ला झालं. 1 वाजताचं लगीन 3 वाजता झालं. तीनदा साधू साधू झालं की वराड पहिलं जेवायलाच पळालं. अगोदर वाढून ठेवलं होतं. अगोदर वाढून ठेवलं होतं. अगोदर जरा वाढून ठेवलं होतं माणसं यायच्या आधीच. आम्ही तरा तरा आलो की लगेच जागा धरल्या दोघीला 2 काय विला मला म्हणलं कुणाच्या वाटच बघायला ग. आणि हे बरं केलंय बघा. थोडं थोडं दिलं काय वाजवते ते. हा का तिकडं वाजवते ते. आता हे कशासाठी तर गलास ठेवलाय पण नेमकं काय आहे ते काय माहीत नाही. बघू म्हणलं तुम्हाला दाखवा. वाढत आणलंय. काय आहे बघू आपण. काय ह्याचं नाव. मत्ता म्हणून केला. ना ना गाजला ना. गुलाबजाम घ्या घ्या म्हणलं. गुलाबजाम मागून घ्या. तर चला मट्टा घेतला
पुरी घेतली, पापड घेतलं, भजी घेतलं, पनीरची भाजी घेतली. आता ती संपत पण आली. आता घेते खाऊन. झालं बघा, लग्न झालं, जेवण तिकडं चालल्यात. आम्ही तर पहिल्याच पंक्तीला जेवायला बसलो. आलो होतो वराडात, आता चाललो इष्टीनं, कारण वराड निघायला लय उशीर लागल. एवढा उशीर लागेल ना की 8 बी वाजतेल्या. नवरदेवाच्या घरी ती जायचं. जाऊ का आता, आम्हाला सोडायला स्टँडवर यायला लागलं तर पाहुणे रावळे. जाऊ का आता, जाऊ लागलं की काय नाव घेता एखादं, घ्या एखादा उखाना घ्या. एकट्यानंच घ्या. आता नवरीला कुठं हुडकू, आता आमची इष्टी जाईल. घ्या घ्या घ्या. भाजीत भाजी मेथीची, पल्लवी माझ्या प्रीतीची. धन्यवाद, चांगली गोष्ट आहे. कुठे आहे? हा, तर चला आता आम्ही चाललोय. हा, जेवण बरं. मस्त असं फंटास्टिक लग्न बी झालं, जेवण बी मस्त झालं. सगळे थांब म्हणत होते, पण म्हणलं वराडाला 8 वाजतेला, म्हणलं एवढा उशिरा आम्ही काय थांबू शकत नाही. म्हणलं पोरगं घरीच आहे, कारभारी घरीच आहे, आणि मी घरी नसली तरी ह्यांचा दारूचा तमाशाच असतोय. मग सणाचा वनवास होते. तर मी असली तरी पण ह्यांचा तमाशा असतोच. पण एवढंच की मी असली की जरा बडबड जरा जास्तच करते. मी नसली म्हणजे अजून जास्तच होतं या. सणाला पण आणलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं या. पण लेकरं आणली का नाही मग ठेवून घेते ते, मग राहण मग मला राहू वाटत नाही. झालं, अक्षदा टाकला. पिशवी कुठे? आयराची पिशवी. आम्ही पण दिला आयरन, आम्ही त्यांचा पण चालवला. पुसणं पासणंच असतं व, आपला द्यायचा आणि त्यांचा बी घ्यायचा. कुणाचीच वाट बघितली नाही. चला इथं थांब. ते आता एक जण नव्हतं चावी दाखवत होता, ते म्हणत होता काय की मलाच नाही माहिती. टेम्पूला जायला आता घरी 8 वाजतेल्या. बघू आता एखाद्या बारीला नवरीची गाठ घ्यायला येऊ आहे का नाही. तो का ती गाडीवाला. तर चला आता आम्हाला हे सोडून येते ह्याला स्टँडवर. स्टँडवरनं आम्ही निघतो.